त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेना शिंदे गट यांच्याकडून वेदिका समीर पाटणकर यांच्या उमेदवारीला जोरदार गती मिळाली आहे। धनुष्यबाण चिन्हावर त्या निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। वेदिका पाटणकर यांनी त्र्यंबकेश्वर नगरीचे सुशोभीकरण, लेक परिसराचा विकास आणि त्याला दर्जेदार पर्यटन स्थळ म्हणून उभारण्याचा संकल्प व्यक्त केलाय। महिलांना स्वावलंबी करण्यासाठी आणि तळागाळातील सर्व सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्या विशेष प्रयत्नशील राहणार आहेत। युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा त्यांच्या प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा असून उद्योजकता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्याची त्यांची तयारी मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करत आहे। उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वरचा सर्वांगीण विकास होईल, तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नगरीत भव्य विकास कामे होण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची खात्री वेदिका पाटणकर यांनी व्यक्त केली आहे। यापूर्वी नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांचे पती समीर पाटणकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण विकास कामे पूर्ण केली असून घरकुल योजना प्रथमच मोठ्या प्रमाणावर त्र्यंबक नगरीत आणण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते। या कामांचा अजूनही नागरिकांमध्ये चांगला ठसा असल्याने वेदिकाताईंना मोठा जनाधार मिळत आहे। सध्या प्रभाग क्रमांक 8 मधील प्रचारात त्यांच्या पदयात्रा, घरदार संपर्क आणि संवाद सभांना महिलांचा, तरुणांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। ताई, शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक 8 मधून आपण उमेदवारी लढवित आहात, काय सांगाल? नमस्कार, मी वेदिका समीर पाटणकर प्रभाग क्रमांक 8 ब मधनं उमेदवारी करत आहे। शिवसेना धनुष्यबाण ही निशाणी घेऊन मी उमेदवारी करत आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर तुम्ही त्या कशा पूर्ण करणार आहात ताई? मी फक्त प्रभाग क्रमांक 8च नाही तर पूर्ण गावाच्या पातळीवरती या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छिते की या गावामध्ये बऱ्याच लेक वगैरे आहेत, तर त्याचं सुशोभीकरण करणं किंवा ते पर्यटन स्थळ म्हणून घोषित होणं हा माझा प्रयत्न असेल। ताई, महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही कोणते उपक्रम राबवणार आहात? महिलांसाठी जे आहे त्यांना नवीन प्रगतीपथावर नेण्याचा विचार आहे आणि नवीन जे तरुण युवक जे आहेत त्यांना रोजगार निर्मिती करण्याची माझी मानस आहे। शिवसेना शिंदे गटाच्या विकासाबाबतची भूमिका जनतेपर्यंत कशी पोहोचवणार आहात, का सांगाल? आपले जे शिंदे साहेब आहेत त्यांच्याकडे नगर विकास खातं असल्यामुळेच नगरीचा विकास करण्यासाठीच मी तत्पर आहे। विकास कामांमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी तुम्ही कोणते पावलं उचलणार आहात? आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवरती जे आम्ही नगरीचा विकास करणार आहोत तो विकासच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे। महिला नगरसेविका म्हणून महिलांच्या प्रश्नांना वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा तुमचा काय दृष्टिकोन आहे? आमच्या शिंदे साहेबांकडनं आलेल्या शासनाच्या सगळ्या योजना मी महिलांपर्यंत पोहोचवणार आणि याच विषयावरती माझा जास्त फोकस असणार आहे। या अगोदर देखील समीर दादा या ठिकाणी नगरसेवक होते, अनेक विकास कामे त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागात झाली आहे, काय सांगाल? माझे पती समीर पाटणकर आपल्या सगळ्यांचे परिचित आहेत। ते मागच्या वर्षी नगरसेवक सुद्धा होते। त्यांनी या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये घरकुल ही योजना सगळ्यात प्रथम आणलेली आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुमच्या प्रत्येकापर्यंत सोडवण्यासाठी मी प्रभागात येत आहे। क्रमांक 8 मधील नागरिकांना काय संदेश द्याल? ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या पतींवर विश्वास दाखवला त्याच पद्धतीने मला प्रचंड बहुमतांनी विजय करा। तुमच्या सगळ्यांचं आमच्या घराण्यावरती जे प्रेम होतं ते कालही होतं, आजही आहे आणि भविष्यातही राहील असा माझा विश्वास आहे। जय महाराष्ट्र।